व्यसन करून तुम्हाला मिळते तरी काय, वाईट गोष्टीमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पाय. रात्री 12 वाजता डोळ्याला कोणती स्त्री दिसली, तिला जर तुम्हाला मानता आलं ना माय, तर तुम्हीच्या भूमीचे खरे ओरिजिनल शिवराय. तुम्ही शिवाजी महाराज आहेत. कष्ट करा, नीती ठेवा. हाय का कष्ट? अरे बाहेरच्या राज्यातले हिथून पोट भरतात, आंध्रचं बोर ठोकतं हिथं येऊन, केरळचं हवा भरते, राजस्थान जिलबी, पंजाबचं गहू, नेपाळी राखवालदार ना आपलं दारू पिऊन बिहळ वाले दमटक. ए बिहेळ दे रे, जी बिळ, त्यालाच दमटक. तू कांदा टाक, लिंबू पिळ, शेव टाक, चांगली मिक्स कर आणि खाऊन झाले लिहून ठेवू. अरे मोकळ्या बाटल्या ऐकणाऱ्याने बंगलं बांधलं आणि ज्यांनी बाटल्या मोकळ्या केल्या तेच बंगल्याला कलर द्यायला ज्ञानबा तुकाराम. हेच बंगल्यात राहत होता, व्यसनाने बरबादी केली ना. म्हणून या धर्माच्या मंडपाखाली बसले, तरुणांना पाया पडून सांगणे व्यसन करू नका. 2 गोष्टीमुळे आपण महाग राहिलो. व्यसन फॅशन, वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटन, 10 रुपयाला लिव्हर फुटन, सप्त्यात आला तर बंधन तुटन. खातो गुटखा, वाईट खाण्यात जिबीला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होतो ना फटकार, देणं व्यसनाला झटका. सुरुवातीला बाकीची तुला गोड बोलते, सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुझी वळखत्या नाडी, दारूची लावत्यान गोडी, इकाव लागन गाडी, इकली माडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अर लाव ना त्या दारूला काडी, धरण्यानोबा तुकोबाची जोडी, मग कळण पारमार्थाची गोडी. मूर्खाच्या संगती जाऊन जिंदगीची बर्बादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा ना. व्यसन काय करता रे? 2 म्हातारी एकत्र बसली, एक म्हणला होय र 10 प्यायल्यावर खोकला जातो का र? दुसरा म्हणला 100% जातो. म्हणला कस काय? अरे मला दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं आणि तुझा खोकला तर किरकोळ आहे. म्हणला जाणार आता ती घालिव नाही वेगळं ही का? अशी माणसं ही चित्रित हो. 100 कीर्तन करा असू आणि एक प्याताड असू ते आम्हाला बोलून देत नाही. ते डायरेक्ट म्हणतो तुमच्या दम असेल तर पिऊन दाखवा. म्हणजे आमचा गात हा गेला ज्ञानेश्वरीने 65 रुपयात आमचा मालक झाला. अशी अवघड आहे माणसं. तुकोबा सुद्धा म्हणले मद्य पी बरळे बलत्या छंदे. येणारा माणूस काय बोलन सांगता येत नाही. त्याच्यामुळं या खटकेश्वर बाबांच्या दरबारात मागचं सोडा. आता दैरी पुढे मागचं सोडा ना. आता सावध व्हा. नका करू नाश आयुष्याचा. आज जागर आहे, उद्या काला संपला सप्ताह. काय बदल झाला हे महत्वाचं आहे. सप्त्यात महाराज मंडळी किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. एका सप्त्यात किती तरुण मुलं माळकरी झाली ह्याला खरी किंमत आहे. नुसतं सप्त्यावर सप्त करण्यात काय मजा आहे? आम्ही जे आम झाले सांगू सांगून तुम्ही पियाक झाल्यात ऐकू ऐकू. तुम्ही तरी काय कमी महाराज मंडळी वाट लावल्यात का? कोणत्या क्वालिटीचा आहे महाराज म्हणजे तुम्ही त्याला तोंडच देताय. खरंय पटलंय, खरंय पटलंय. हां व्यसन करणं वाईट आहे रे. मंडपात हायतवर मंडपाच्या बाहेर निघाले काढलीच तांबाखू सांगतच असत्यात. होय होय म्हणायचंच असतं. त्यांचा व्यवसायच आहे. हां म्हणजे मेलो ना आम्ही आरडू आरडू. मग 9 दिवसाचा सप्ताह माझी प्रांजळ भावना आहे. 9 दिवसामध्ये कमीत कमी 9 तरी माळकरी व्हावेत ना. सप्त्यात 1 कीर्तन झाले 1 तरी माळकरी कमीत 1. 9 दिवसात जर 9 माळकरी गावात होत नसते तर मग एवढा मोठा उत्सव करून ह्याचं फळ काय मिळालं हा लय मोठा प्रश्न. बदल महत्वाचा आहे मायबाप. परिवर्तन महत्वाचं आहे. नुसतं सांगायचं ना ऐकायचं ह्याला उपयोग नाही. आणि यासाठी तुकोबाराने आपल्या पायाला नका करू नाश आयुष्याचा. काय गरज होती आपल्या पायाला लागण्याची? तर यम ज्यांच्या पाया पडतो ते तुकोबारे आपल्या पाया का पडतात हे त्यांचा मोठेपणा आहे. म्हणून नका करू नाश आयुष्याचा.
नुसतं आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं. आता आम्ही तुम्हाला सांगायचं आईवडिलाची सेवा करा ना, आम्हीच करायची नाही, लोक बदलायला मोकळे नाहीत. एका महाराजाचं प्रवचन चालू होतं, महाराज मोठ्याने आरडायचा, आईवडिलाची सेवा केलीच पाहिजे, चालतं बोलतं दैवत आहे, मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ, सेवा केलीच पाहिजे. निम्या प्रवचनातून एक म्हातारा उठलं, त्याने चप्पलच काढली काताडी आणि महाराजाच्या जवळ आलं, महाराजाच्या डोक्यात काढ दिशेने ठोका टाकलं चपले. महाराजाला तर झाकच आली बाबा. लोक म्हणले म्हातारा महाराजाला हाणतंय, म्हणजे म्हातारा किती डेंजर असून धरार आहे म्हाताऱ्याला. 4-5 पोरं धरायला आली, पण महाराज म्हणले धरू नका ह्याला, का ह्यो माझा बाप आहे. म्हणले बाप आहे, आणि मग बाबा महाराजाला का वजप किवलं. म्हातारा म्हणलं ही तुम्हाला प्रवचना सांगतो, आई वडिलाची सेवा करा, मलाच खायला तुकडा देत नाही म्हणून ह्याला हाणला. या नुसतं तुम्हाला सांगायचं ना, आम्ही या देवाने करायचं, लोक बदलायला मोकळी नाहीत. त्याच्यामुळं तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच मैमान येईल कळो. आणि यासाठी परिवर्तन घडवायचं असेल तर अगोदर आपण नीट राहा. बापाने जर पोराला बिडी पिटून आणायला लावली तर बिडी इजल्या परत पेटवाय कोणाला जायचंय, पोराला ते इजूनच देत नाही, झुरकानीतच येत ती. त्याच्यामुळे आधी आपण नीट राहायचं, मग ज्यांनी त्यांनी म्हणायचं तरुण पिढी बिघडली. अरे तुम्ही बिघडवली. आणि एक सांगतो, तरुण पिढी बिघडली नाही, फक्त दिशा योग्य पाहिजे. अरे या तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना प्रश्न विचारला की देशातली सगळ्यात मोठी शक्ती काय, तर त्यांनी उत्तर दिलं युवा शक्ती ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि मग त्यांनी जर असं म्हणून मुलांना माझं सांगणे, तरुणपणाचा अर्थ आमच्या विवेकानंदाने समजून घेतला. अरे ज्यांना अभ्यासाचा छंद, त्यांची बुद्धी नव्हती मंद, भारताच्या तत्वज्ञानामध्ये झाले होते दंग, त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. त्यांच्या राष्ट्रातली माणसं 152 देशात त्यांची जयंती का साजरी होती, तर तरुणपणाची किंमत त्यांना कळाली. तिथूनही समजून घ्या विठ्ठलापासून दूर व्हावी. आणि 4 आपल्या समाजात एकी निर्माण व्हावी म्हणून सप्ताह. आपल्या विचारात बदल व्हावा, आपल्या अवगुण जाऊन गुण यावेत यासाठी नाम येत नाही. आणि जगातला सगळ्यात मोठा गुण आहे नम्रता. आणि तो आजच्या अभंगात आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मोठं होणे काय अर्थ नाही, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. नम्रता किती महत्वाची आहे. मी कोणत्या पार्टीचं नाही, पण नम्रता सांगतो. मोदी साहेबांनी फक्त सध्या एकच धरले, कुठं गेलं की जय हरी. ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्याचं उद्घाटन झालं आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, मोदी साहेबांच्या हस्ते. आणि ऑनलाईन उद्घाटन होतं. मोदी साहेब आले भाषण, आणि भाषणाची सुरुवातच रामकृष्ण हरी. वारकरी म्हणलं आयो लय पंतप्रधान बघितलं, पण आम्हाला रामकृष्ण हरी म्हणणे, असा पंतप्रधान परत होणे. तेवढ्यावर थांबलं नाही, तो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म तुकोबाऱ्यांचा घाता. अभंग म्हणले होतं, मग तर वारकरी म्हणले आयो असा माणूस आया 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 आया. म्हणजे माणसं जिंकता आली पाहिजे हो. राम मंदिराचं भूमिपूजन आहे, मोदी साहेब राम मंदिराचं भूमिपूजन करायला आले. आता लोकांना वाटलं डोकं ठिकी होत्यान, हात जोडत्यान, पाया पडत्यान, पण मोदी साहेबांनी प्रभू रामचंद्राच्या पुढे डायरेक्ट साष्टांग दंडवतच घातला. आणि मग लोक म्हणले आया 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 आया. म्हणजे याला म्हणायचं नम्रता. लहानपण देगा, इतका मोठा माणूस आहे पण वाकला. अरे जेवढा माणूस मोठा असतो तेवढा व्याप जास्त आहे, पण तुमच्यात जर नम्रता असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. आणि म्हणून तो कोबाराय म्हणले मोठं होण्यापेक्षा तुम्ही छोटं व्हा, आणि छोटं होऊन तुमचं कार्य करा, छोटं होऊन तुमची सेवा करा. भगवंत तुमच्या कृपा केल्याशिवाय राहणार नाही. जेवढा माणूस मोठा असेल, जयांगी मोठेपण तया यातना कठीण. देव आहे जगाचा बाप आहे, पण तरी यातनाचं उत्पत्ती स्थिती लय हे जग चालवायचं एवढं सोपं आहे. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून लहानपण देगा देवा. आणि म्हणून ही सेवा करत असताना नम्रतेनं सेवा जर केली तर फळ मिळणारे. 3 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या 1 चरणाचा भावार्थ भजनानंतर पाहू. एकदा हातानं टाळे मुखानं नाम, सगळ्यांनी शुद्ध अंतकरणाने मोठ्या प्रेमानं भजन करायचे. विठोबा रखमाचं भजन करायचं. खटकेश्वर महाराजांच्या दरबारात 30 सेकंदासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा, थोडं थांबा.
कॅमेरावाले यांच्या हातावर शूटिंग फिरवाता 2 तास माझ्यावरच आहे. अख्ख्या जगात हात दिसलं पाहिजे रायगावकरांचं. आणि गावातली 2-3 तरुण मुलांनी उभा राहून मोबाईलमध्ये टाळ्या वाजवताना शूटिंग करा. कीर्तन संपले. व्हॉट्सअप फेसबुकला ही 1 मिनिटाची क्लिप पाठवा. तिथल्या श्री क्षेत्र रायगाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा खटकेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या. कळू द्या महाराष्ट्राला गावामध्ये जरी की असेल तर किती भव्य दिव्य स्वरूपामध्ये नाम यज्ञ सप्ताह संपन्न होऊ शकतो. म्हणून गावचं नाव लौकिक करण्यासाठी आणि सद्गुरू खटकेश्वर महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सगळ्यांनी हातवर. 30 सेकंदासाठी महिला पुरुष सगळे हातवर करा. आतले बाहेरचे वरचे खालचे लेफ्ट राईट वर वर वर. जय हो. क्या बात आहे. धन्यवाद. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कयापाशी पांडवा हरपला मी किवसावा. देत नाम बहुश बरवा हो पुंडलिकावर माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम खटकेश्वर. हात खाली घ्या. हात खाली घ्या. हात खाली घ्या. हो का टाळी 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 टाळी. थांबा थांबा. फक्त टाळी. फक्त टाळी वाजवा. टाळी जोरात. थांबा फक्त टा 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 टा. टाळी टाळ मृगा टाळी टाळ टाळी टाळ. वा वा वा. भजन अशी माणसं गुलाबाच्या फुलावानीच टवटवी दिसायला लागले. पर सूर्य फुलावाने मानात टाकल्या होत्या सुरुवातीला. फ्रेश झाली सगळे. सगळ्यांनी हात वर केले. धन्यवाद. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आभाळ इतका उंच जावा हीच खटकेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना. आनंद गगनाला भेटणार. हे जे कार्य चालू हे धर्म कार्य आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विस्तार. पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली येईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. अरे भारताचं वैशिष्ट्य काय ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं. तंत्रज्ञान कसं असावं जपानकडून शिकावं. धूर्तपणा कसा असावा अमेरिकेकडून शिकावा. कपटीपणा कसा असावा इंग्लंडकडून शिकावा. आणि संस्कृती कशी असावी माझ्या भारताकडून शिकावी. आणि या राष्ट्र आवाज थोडा वाढवा. हे आरडावं लागते. संस्कृती आपल्या भारतात आहे का. यशोदा ज्या वेळेस मंथन करायचे ना यशोदा मंथन त्यावेळेस अशी चुळीची बाई महाग घ्यायची. डेऱ्यात हात घालायची. तळाला गेल्या लोण्याचा गोळाशी वर काढायची. चुळीची बाही महाग काय घेत होती तर त्यावेळेस मनगटापर्यंत बाही होती. होती म्हणून महाग येत होती. आता आयो आताच मी बोलत नाही. तुमचं तुम्ही ओळखून घ्या. माझ्यापेक्षा तुम्ही जाणकार आहे. काय धर्म राहिलाय का. पण त्याच्या पुढचा आहे का. 5 वर्ष भारत देश मुठीत होता पण डोक्यावरचा पदर बाजूला नाही. कंपाळाचं कुंकू कधी पुसू दिलं नाही. आणि मनगटापर्यंत असलेली बाही कधी महाग सरकू दिली नाही. त्यांचं नाव प्रतिभाताई पाटील. सांभाळली का नाही संस्कृती. किती पत्रकार परिषदन कोणत्या युट्यूबला त्यांच्या हितून मागच्या मुलाखती बघा. या 3 तत्वाला प्रतिभाताईंनी कधी धोका दिला नाही. ती महाराष्ट्राची कन्या जगाला दाखवून दिला आमची संस्कृती कशी. म्हणून धर्म टिकवा. या धर्माच्या मंडपाखाली बसलोय. मुलाला मुलीला समान वागणूक द्या. स्त्री म्हणून हत्या करू नका. जरा विचारात बदल घडवा. काय नाही पोरं पोरं करू नका. पोरगी जेवढी इज्जत जपती तेवढा पोरगा जपत नाही. घरात पाहून आलं चहाला दूध नसू द्या. मुलीला दूध आणायला लावा. 5 रुपयाचा ठोकळा पोरगी मुठी दाबते. फुलपात्र वणीच्या खाली जागते. मागच्या दरवाजा जाते. दूध आणून चहा पाजून पाहुणा रिटर्न आयला टेन्शन नाही. मुलीची क्वालिटी ही पोरगी. पोराला बरं दूध आणाय
ती जातच नाही, नुसतं असं करते. मग मला चॉकलेटला 2 रुपये, मग म्हणजे 5चं दूध 7 वर गेलं, त्याला 2 रुपये एक्स्ट्रा बोनस द्यायचा. जाताना मागल्या दरवाजात जाणार नाही, पाहुण्या पुढनं जातो. पाहुण्या पुढनं गप मरत नाही, दोन्ही ठोकलं तांब्या टाकतो, पाहुण्या पुढलं तांब्या हली तो दूध आणाय निघालो. अरे तू काय बँजेतला खुळखुळा वाजवतो का काय? नुसता बोबाटा म्हणजे पोरी. संस्कारच राहिले नाही, तो धाब राहिला नाही, विचार प्रणाली राहिली नाही. आणि यासाठी मुलाला समान वागणूक द्या. म्हणून एक सांगतो, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आईबापाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्म येतील श्रीकृष्ण भगवान. देव येईल पण अगोदर देवकी आली पाहिजे, तर भगवान श्रीकृष्ण येणारे. यासाठी मुलीला समान वागणूक द्या. आणि मुलींच्या आयांना सांगतो, पोरीला 3 गोष्टीचं शिक्षण द्या, शाळेचं, संस्कृतीचं, स्वयंपाकाचं. मुलीला शाळा शिकवा, संस्कृती शिकवा, स्वयंपाक शिकवा. नुसतं म्हणता मला कलेक्टर जावाय पाहिजे, उपाशी मारायचं आहे काय? स्वयंपाक येतो का पोरींला? 25 वय झालं तरी काय कायला चहा बनवा येत नाही. का शिकायला बाहेर? आईचा लाड मारण्याचा. स्वयंपाक करायला लागली काय म्हणते, हो बाजूला मी आहे ना खंबीर. अरे तू खंबीर आहे, पण लग्न झाल्यावर परिस्थिती गंभीर आहे ना. तिकडं काय नसते, तिकडं सासू जगदंबेचा अवतार. पोरीचं झालं लग्न, सासू म्हणले सुनबाई करा पोळ्या, हे म्हणजे चपात्यात जमत आणि पोळ्या कशा करते. यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, यूट्यूबला काही येतंय. आली निष्ठ पोळ्याची, तिने सामग्री गोळा केली, मोबाईल स्विच ऑफ झाला. मिळच लागा ना आता पोळ्या. कणकीत पुराण का पुराणात कणिक, वाकड्या तिकड्या चपात्या केल्या, आमटी कराय बसली. मिरच्याचा कवाचा अंदाज नाही. म्हणली किती मिरच्या टाकायच्या? म्हणली एका माणसाला कमीत कमी 10 तरी मिरच्या पाहिजे. 50 मिरच्या टाकल्या 5 माणसासाठी. नुसती हिरवीगार आमटी, मरणाची तिखट आमटी, मिरच्या टाकून नुसतं. सासू किचन खोली त्याने, सासूने कलर बघितलं आमटीचा. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. मला नाही रे जेवायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा उड्याच हाणायला, बायकोनं भाजी केली, बायकोनं. म्हातारी म्हणली मरचीन, येड्यावणी करू नको. नाही बायकोने भाजी केली, मी आज जेवणार. आई म्हणली जेवणार, मग बस खेळायला. पहिलाच घास खाला, कानातनंच धूर निघाला खर्र. त्याच्या डोळ्यातनं गळा 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 पाणी गळायला लागलं. त्याची बायको जवळ आली, म्हणली होय व भाजीत काय कमी जास्त ना? तो मला नाही भाजी जगातच 1 नंबर झाली. म्हणे मग डोळ्यात कसं काय पाणी? तो मला हे आनंद असतो, आनंद असतो. मग देऊ का अजून थोडी भाजी? नकय, शेवचा आनंद लय झाला, मला मरण मी आता. मोकळी झाली गाड्या रायगावची माणसं. आजार हसलंच पाहिजे, ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. हा ना तर आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतला टिकून बसवतो, उदबत्याचा वास त्याच्या नाकात घुसतो. आणि मला गेल्या बायको म्हणते उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्यावर खांदेकरी थांबत्यान का? चौघाने उच्चाला बायको म्हणते चालले का व? चालले नाही, चालिवलेत. लय कुठं नाही केलं त्याने, ते वर्राय गावाच्या बाहेर. दिंडी नाही, दान नाही, धर्म नाही, सप्ताह नाही, का मंदिराला देणगी त्याला ठेवून तरी काय करायचे. त्याच्यामुळे चालू नका लय त्वरात. एक दिवस निघणारे वरात, मागं खोबरं चिल्लरीचे परात. बारकाली पोरं चिल्लर गोळा करत्यान जोर जोरात आणि म्हणत्यान रोज असे माराव रातोरात. काय लोकाला घेणं देणं नाही. आपला आनंद आपण घ्या, चांगलं जीवन जगा. दुसऱ्याच्या सुखात सुख माना, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, कसा जगले ह्याला किंमत. अरे मागं उत्तम कीर्ती उरावी असं माणसाचं जीवन असावं. खटकेश्वर बाबांचं एवढं सुंदर मंदिर, एवढी सुंदर प्रतिमा मूर्ती. इथं आल्यानंतर आता बाबा आपल्याशी बोलतील का काय इतकं तेच त्या मूर्तीमध्ये. आपल्याला नेहमी आशीर्वाद आपल्याला मिळतोय त्यांचा. नुसते कीर्तीला किंमत आहे. किती दिवस जगले ह्याला किंमत. मोठी माणसं झाली, अरे किती दिवस जगले ह्याला किंमत नाही. कीर्तीला किंमत आहे, त्यासाठी जीवन समाजासाठी जगलं पाहिजे. मायबाप, आजच घडलेली घटना, अत्यंत दुर्दैवी घटना घडली की भारतीय सैन्य दलाचे प्रमुख बिपिनजी रावत यांचा अपघाती मृत्यू झाला. हेलिकॉप्टर आपण टी व्हीला पाहिला असेल. हेलिकॉप्टरचा स्फोट होऊन त्या ठिकाणी त्यांना देवाज्ञा झाली. आज अख्ख्या टी व्ही चॅनलला आणि सगळ्या सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. कोण कोणासाठी वाहते? एक बातमी द्यायला 2 लाख रुपये लागतात आपल्यासाठी. आणि आज अख्खे टी व्ही चॅनल सगळे त्यांनी पॅक केले. जीवन त्या पद्धतीचं होतं. आणि रावत साहेबांनी आत्तापर्यंत करारीचा वाहना, चीनसुद्धा त्यांच्या निर्णयाला घाबरत होतं.
आतापर्यंत 7,000 लोकांचे जीव त्यांनी वाचवले होते असे बिपिनजी रावत साहेब. त्यांना आज देवाज्ञा झाली. आपण कीर्तनाच्या शेवट त्यांना श्रद्धांजली वाहणारच आहोत. पण आपला विषय आला की उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे जीवन असं जावं, आपण गेल्यानंतर असं जगा की तुमच्यासाठी निदान कमीत कमी तालुका तरी रडला पाहिजे. मी म्हणतो नका का तालुका रडाना, गावाला तरी दुःख व्हावं ना आपण गेल्यावर. नका का गाव रडाना, पाहुणं रावलं तरी नका का, घरातली तरी, अरे बायको तरी, बायको म्हणजे बरं झालं की याला लय पिऊन हानीत होता. जगतोच कशाला रे तू जगूच नको. जगायचं असेल तर चांगलं जगा. आज देश हळहळला मायबाप त्यांची ती घटना पाहिल्यानंतर. याला जीवन म्हणायचं. त्याच्यामुळे किती दिवस जगले ह्याला किंमत नाही. चलताना असं चला की लोकांनी रामराम घालावा, बसताना असं बसा की लोक शेजारून बसली पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात खळखळास वाहिले पाहिजे. याचं नाव जीवन आहे. 22 वर्षाचं माऊलीचं जीवन आहे, पण समाधी घेताना देव रडतोय. 23 वर्षाचं सुखदेव राजगुरू भगतसिंगाचा जीवन आहे, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये होतोय. 39 वर्षाचं जीवन विवेकानंदाचं 152 देशात जयंती. 32 वर्ष आमचे संभाजी महाराज जगले. अरे जगाव कसं शिवाजी राजांकडून शिकावं, मरावं कसं माझ्या संभाजी राजांकडून शिकावं. 51 वर्षाचं छत्रपतींचं जीवन आहे, पण अजूनही त्यांची जयंती का होते तर याला जीवन जगण्याचं सार त्यांना कळालंय. आणि त्यांना जीवनामध्ये एकच कळालं की माणूस किती मोठा झाला तरी नम्रतेशिवाय शोभून दिसत नाही. म्हणून जेवढी माणसं मोठी आहे त्या सगळ्यांच्या अंगामध्ये नम्रता आहे. त्याला एकच दृष्टांत देतो, 20 सापामध्ये जास्त आहे का विंचवामध्ये जास्त आहे? जास्त विषारी कोण आहे? साप. पण ताईट कोण चलत? असा महागुण शेंडावर असतो त्याचा. म्हणजे विष जास्त आहे पण साप लवून वाकून चलतोय. माराय गेलं तर साप सापडत नाही. आणि यांचं इश कमी पण ताईट मोकार चपलीतच मरतय. लगेच मरण आहे का नाही? हा, त्याच्यामुळे ताट माणसाला मरण लवकर आहे. आणि ज्याच्याकडे नम्रता आहे तो वाचणार आहे. याचा अर्थ महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचती. जी माणसं ज्ञानानं विचारानं उच्च आहे ती माणसं नम्र असतात. म्हणून तो गोबराय म्हणतात, भगवंता काहीच नको म्हणून मला एकच, मला जाण या संसाराची कळाली.